काय ग सोनू, जरा मोठ्याने बोल. आजी आज सावली येणार नाहीये. का नाही येणार ग? आजी कर्फ्यू लागलाय बाहेर. कोरोनामुळे कोणालाच बाहेर पडता येत नाही. अगं आजी इतके दिवस कशी बशी येत होती सावली. तुला काय माहित बाहेर काय वातावरण आहे ते. वर जाते का आजी मी. सावळे, ए सावळे, काय का आजी? तिथला जरा तांदळाचा डबा घेतेस का बळा? आणि तिथे वाटी आणि ताट आहे बघ. जरा एक वाटी तांदूळ मला निवडून देशील? हो देते ना. आईची भांडी झाली आहेत का? झाली असती नाही मला. बस 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 बस. कसला हा करोना का फरोना. सगळीकडे माणसं मरतात. तरुण म्हणू नको, म्हातारी म्हणू नको, लेकरं मरू नको. कसला हा खेळ मांडलायस रे विठ्ठला. माझ्यासारखी म्हातारी माणसं जगवतोय. कसला हा न्याय रे तुझा. कोण आहे? कोण दार उघडतंय? कोण आहे तिकडे? अगं आजी मीच आहे. सावळे, गंमत करते काय ग माझी म्हातारीची. येणार नाही म्हणून निरोप धाडलास. मी म्हणलं आता माझे कपडे कोण बदलणार, माझी वेणी कोण घालणार, मला औषध कोण देणार. अगं आजी मी का करू बरं तुझी गंमत. हा माझ्या बापाने फोन केला होता. अगं बाहेर वातावरण खूप खराब झाले, पोलीस पण येऊ जाऊ देत नाही. माझा बाप बोलला लग्न आहे तुझं, कशाला जातेस, काय झालं तर तुला. अगं आजी, ए आजी रडतेस काय ग. आजी काय झालं. सावळे, किती करतेस ग माझ्यासाठी. आजी असं काय करते तू. माझ्या पोरांनी सुद्धा केलं नसतं. आजी तू किती केलंस माझ्यासाठी, त्यापुढे हे काहीच नाही ग माझं. ठीक आहे ठीक आहे रडू नको, चल उठ उठ उठ, मस्त आपण फ्रेश चला. उठा 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 उठा. हा सावकाश सावकाश रडते. बैस मी आलीच. काय ग सावळे, तू नसतीस तर माझं कसं झालं असतं ग. ए आजी हे असं का बडबडतीयस तू. अगं आजी टाळी एका हाताने नाही वाजत ग. अगं अगं तू जीव लावलास मला. आजी
आजी, मला मला आजही आठवते. मी एक मुलगी आहे ना ग, आणि 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 त्यातही अशी काळी. माझा बाप खूप ओरडायचा मला, विनाकारण मारायचा मला. म्हणून आई इथे काम करत असताना तुझ्यापाशी सोडून जायची मला. आणि तू मला बघितलं आणि तुला पाझरच फुटला ग. तू मुलगी मानलंस मला. तू सगळं केलंस माझं, अगदी माझं शिक्षण सुद्धा तूच पूर्ण केलंस, माहितीये. तू दिलेल्या शिक्षणामुळे मी आज एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. आता माझ्या या शिक्षणाचा उपयोग तुझ्यासाठी होणार नाही तर कोणासाठी होणार ग? हा, आजी, आई गेली तेव्हा तू पैशानेच नाही तर मनाने सुद्धा मला आधार दिलास ग. माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिलीस तू. एवढं कोणी करत नाही आजकाल कोणासाठी जितकं तू केलंस अगं आजी माझ्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टीतून कसा आनंद मिळवावा हे तू शिकवलंस मला. तुझ्या संस्कारांची शिदोरी दिलीस तू मला. आणखी काय हवंय ग? आजी, आजोबा गेले आणि वर्षभरातच तुला असा पॅरालिसिसचा अटॅक आला. आता तुझ्या अशा अवस्थेत कोण राहील तुझ्या बरोबर? मीच ना. मी कोणी परकी आहे का ग? तुझी मुलगी आहे ना मी. तू असं काही बडबडत नको जाऊस ग. हे माझं कर्तव्य आहे आणि इथून पुढे सुद्धा मी असंच पार पाडत राहणार. बरं ठीक आहे, ते सोडते, जाऊ दे सगळं. मला एक सांगायचं होतं तुला, ते राहिलंच. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा सांगितले, लग्नानंतर सुद्धा रोज सकाळचे 2 तास हे फक्त आणि फक्त माझ्या आजीसाठीच. सावळे, अगं लग्नानंतर आजी, मी येणार, फक्त आणि फक्त माझ्या आजीसाठीच येणार. तुझ्या बहिणीची नात सोनू ग, ती येत असते अधूनमधून. अगं पण ती लहान आहे ना ग, तिला कुठे कळतं एवढं. आणि त्यात तुला कुठे करमतं का माझ्याशिवाय? आणि मलाही कुठे करमतं माझ्या आजीशिवाय. सावळे, तू ही विठ्ठल मूर्ती मला आणून दिली ना, तेव्हापासून तू सतत माझ्या जवळ असल्यासारखीच वाटते मला. तू खूप हुशार आणि गुणी मुलगी आहेस. मी पंढरीच्या वारीला जात होते ते तू लहानपणापासून पाहत आलीस. 3 वर्षापूर्वी या गुडघेदुखीमुळे मला जाता आलं नाही, त्यामुळे मी नाराज होते. ते तू पाहिलंस आणि चक्क ही मूर्ती माझ्या हातात आणून दिलीस. शांत, काळीभोर, बरं आजी, आजी, मी निघू का ग आता? अगं माझ्या आजी सासूबाईंना खूप सिरियस आहे, त्यामुळे उद्याच लग्न करायचं ठरले. आणि हे लॉकडाऊन काय उठणार आहे का इतक्यात? म्हणून ना उद्या घरातच उरकणार आहोत आम्ही. पण उद्याचा दिवस तेवढा ऍडजस्ट करशील का ग? म्हणजे मी सोनूला सांगून ठेवलंय सगळं, ती बघेल तुझं. फक्त उद्याचे दिवस तेवढा ऍडजस्ट कर. आणि हो, परवा येतेच नवऱ्याला घेऊन तुझा आशीर्वाद घेण्यासाठी. तुला काय देऊ ग बाळा? फक्त आनंदी राहण्याचा आशीर्वाद दे, बाकी काही नको. सावळे, तुला पैठणी सारखी साडी आवडते ना ग? खरेदी केलीस की नाही ती? आणि त्यावर छान मोत्याची नथ. अगं आजी, हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ना,
पण आईने साठवून ठेवले होते पैसे त्या साडीसाठी, पण ते राहिलं आता. जाऊ दे, नंतर बघू. बरं, मी निघू का आता? अगं ते कपाट उघडतेस का जरा? त्यात ना खालच्या कप्प्यात तिथे एक सुती पिशवी आहे बघ, ती देतेस का? देते देते. हा. खाली खालच्या कप्प्यात आहे. हा, पिवळी. हीच ना? हा. हे घे. बस इथे. त्यातली पैठणी काढ. पैठणी? अगं आजी, ही पैठणी आहे ग. नेस ती आणि मला दाखव नंतर लग्नात कशी दिसली असते. अगं हो आजी, अगं मी अशीच पैठणी घेणार होते तुझ्यासारखी, पण हा रंग, असा रंग नाही ग. म्हणजे माझ्यासारख्या काळ्या मुलीला हा रंग शोभणार नाही. सावळे, माणसाचा रंग गौण असतो ग. त्याचं मन ज्या रंगाचं असतं ना, त्यावर त्याचं सौंदर्य असतं. म्हणजे आता बघ, कपटी, निर्मळ, निरागस असे वेगवेगळे रंग असतात. त्यावर विचार करायचा, बाह्य रंगावर नाही. आता मला सांग, या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाचं आहे ग? अशाच हिरव्या. मग वाईट का दिसतंय त्याला ते? नाही ग आजी, तो देव आहे ना ग, त्याला वाईट कशाला दिसेल? सावळे, देवत्व मूर्तीत असतं हे खरं आहे ग, पण त्याशिवाय जर ते पाहायचं असेल ना, तर ते माणसाच्या कृतीत, त्याच्या स्वभावात, त्याच्या वागणुकीत पाहावं लागेल. या कोरोनाच्या महामारीच्या काळात तू म्हणतेस ना, हे आपले पोलीस, सफाई कामगार, तुझ्यासारख्या नर्सेस आणि डॉक्टर्स, आणि हे एवढंच नाही, ते आपले दुकानदार, ते सुद्धा तर देव म्हणूनच वावरतात ना ग. म्हणून आजी, बोलण्याच्या बाबतीत मी तुझा हात कधीच पकडू शकणार नाही. बर, नेते मी ही साडी. परवा नेसून नवऱ्याला घेऊनच येते तुझा आशीर्वाद घ्यायला, आणि हो, तुझ्या सेवेसाठी सुद्धा. चल, येते मी आता. हा, त्या पिशवीत एक डबी आहे बघ, ती काढ बघू. बर, ही उघड. अगं आजी, सोन्याची नव्हते ग. अगं असू दे, तू घाल ती. नको, सोन्याची मला नको आजी. अगं आणून दे परत हवं तर, पैठणीवर शोभून दिसेल हो तुला. आजी, चल आजी, झोप. हळू. सावकाश, सावकाश. सावकाश. हळूहळू. हळूहळू. घे. बरं.
आजी आजी सावळे, परवा गेलतीस ना तेव्हा तू जेवण बनवून ठेवलेलं ना ते मी आजीला द्यायला गेलते तर आजी खूप रडत होती. मला म्हणाली आजी आजी काय झालं? का रडतीये? आजी का रडतीये? आजी आजी सोनू, आज माझ्या सावळीचं लग्न आहे ग. सोनू, माझा एक निरोप देशील बाळा. सावळी, माझी साथ, माझी पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून ठेवायला सांग. हो. सोनू बाळा, हा? ते पांडुरंगाची मूर्ती देते का ग मला? खरं सांग विठ्ठला, तूच येत होतास ना सावळी बनून माझ्या सेवेला? पांडुरंगा, खरं सांग मला. सोनू ऐक ना, ती विठ्ठलाची मूर्ती मी घेऊन जाऊ का ग? माझी आजी त्या विठ्ठलाची मूर्ती सोबतच कायम माझ्या बरोबर राहील. आजी, मी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल, की तू मला चांगलं जगणं दिलं म्हणून तू माझा विठ्ठल. रंगात रंग बावळा, जनात मनात सावळा, रंगाचे का गुण उमटती, सांग कुणाच्या अंतरी. जीवनाच्या या प्रवासी साथ नसते कुणाची, आपुल्या रक्ताची नाती दूरवरीही ना दिसती. होते तनू जर्जरा, तेव्हा मिळेना सहारा. होते स्वकीय दूर जरी, भेटतो मग सावळा. रूप त्याचे मूर्त की अमूर्त, असतो जवळी सदा तू. जाण मग त्यासी सहजी, अवघा रंग दिसे आभाळी.